देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने स्वच्छ देवळाली, सुंदर देवळाली, हरित देवळाली या घोषणेनुसार साजेसे काम केले। केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देवळालीने देशात दुसरा तर राज्यातील कॅन्टोन्मेंटमध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय। मागील वर्षीही देवळालीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता। स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाला 12,500 गुणांमधून 10,255 गुण मिळाल्याने देशात दुसरा क्रमांक मिळाला। राज्यात मात्र गेल्या वर्षीप्रमाणे पहिल्या येण्याचा बहुमान मिळाल्याचं आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी सांगितलं। दरवर्षी देशभरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येतं। देशातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने त्यांच्या श्रेणीत दुसरे स्थान मिळवले। 2020 मध्ये स्वच्छ भारत अभियानात घसरलेला क्रमांक लक्षात घेऊन बोर्ड प्रशासनाने स्वच्छतेबाबत विशेष मोहीम राबवण्यासाठी नियोजन करून कामकाजात सुधारणा केली आहे। त्यामुळे सर्वेक्षणात वरचे स्थान मिळाले। संपूर्ण प्रशासनाने संयुक्तिक काम केलंय। सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने मंडळाच्या सदस्यांनी यशाचा आलेख उंचावलाय। घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, कचरा वेचण्याचे ठिकाण विकसित करणे आणि स्वच्छता व स्वच्छतेबाबत रहिवाशांमध्ये जागृती करणे यासारख्या विविध पद्धती राबविताना नागरिकांनाही अभियानात सामावून घेतलंय। देशात तेलंगणामधील सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट बोर्डाने कॅन्टोन्मेंट श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावलाय। देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणि त्रिपाठी, आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक मयूर सोदे, शुभम शेंडगे, तांत्रिक सल्लागार शाजेब सय्यद, आरोग्य पर्यवेक्षक शिवाजी सपकाळे, सुरेश थामेत यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने अस्वच्छता असलेल्या ठिकाणी जाऊन कचरा गोळा करणे, त्याची योग्य विल्हेवाट करणे लावणे या कामी शर्थीचे प्रयत्न केले। एबी न्यूज करिता पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प।